काय होतं की सोशल मीडिया इंटरनेटमुळे आई बाबा आणि तुमच्यामध्ये नेहमी वाद होतात. शाळेतून आलं दप्तर टाकलं की पहिला मोबाईल असतो, एखादा रील बघायचा असतो किंवा रात्री अर्धवट राहिलेला असतो. तर ह्या सगळ्या सवयी आहेत. आता ते आपण नाकारायच्या नाही आहेत, जे आहे ते आहे ते आपण आता ॲक्सेप्ट करूया की होतं असं. क्लासवरून आला की मोबाईल घ्यायचा असतो आणि एखाद्या यूट्यूबरचा व्हिडिओ पाहायचाच असतो. तर हे सगळं होत असताना म्हणजे मुलांची भाषा बदलते आहे, सवयी बदलतात आहे. तर या सवयींचा परिणाम आपण म्हणजे कसा होत आहे की याला चांगलं वाईट असं म्हणायचं का? आणि चांगलं असतील तर त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी काय, आणि जे वाईट असेल तर तेही सांगायला पाहिजे. कारण का आत्ता या वयामध्ये जर हे होत असेल आणि पुढे जर चांगलं आयुष्य जगायचं असेल तर त्या आत्ताच कळलेल्या यांना योग्य ठरू शकेल. बऱ्याचशा घरांमध्ये हा एक कॉन्फ्लिक्ट असतो की मोबाईल वापरायचा नाही वापरायचा, किती वापरायचा. आणि बऱ्याचशा पेरेंट्सची एक कंप्लेंट असते की ह्यांच्या सवयी सगळ्या बिघडल्या आहेत, सवयी बदलल्या आहेत. तर मी त्यांना म्हणतो बिघडल्या नाही आहेत ना तुमच्या सवयी, बदलल्या आहेत. बरोबर आहे ना. सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे ना भाषा, लँग्वेज सॉलिड बदलली आहे आणि शॉर्टकट झाले आहेत सगळे. हां, आता ना आपण एक राऊंड करूया ज्याच्यामध्ये ना मी काही शब्द, जेनझीचे शब्द माझ्याकडे आहेत, मी लिस्ट केली आहे. मला माहिती आहेत कारण ही मुलं माझ्यासोबत इंटरॅक्ट करतात. ते मी शब्द तुम्हाला विचारणार आहे. तुम्हाला जर त्याचे अर्थ माहिती असतील तर तुम्ही हात वरती करायचा. ओके, रेडी? सो पहिला शब्द आहे जो बरेचसे जेनझी वापरतात, गोट. GOAT, गोट. हां, कोण सांगेल? ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम. गोट म्हणजे मला बकरी माहिती होती, पण ह्यांचा हा शब्द आहे गोट. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम. कोण आहे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम? हां, विराट कोहली. ओके, खूप कॉमन शब्द आहे वाईब. वाईब काय सॉलिड वाईब आहेत. माहिती आहे कोणाला? नाही माहिती. वाईब म्हणजे मूड. जर खूप छान मूड असेल त्याला म्हणतात वाईब आहे, सॉलिड वाईब आहे. येस. दुसरा शब्द आहे चॅटिंग करताना नेहमी वापरला जातो, BRB. विल बी म्हणजे समजा आता मी चॅटिंग करतोय आणि मला आईने बोलवलं तर चॅटिंग करताना तर ओके आय एम गोईंग BRB. आय विल बी राईट बॅक आफ्टर सम टाईम. मी थोड्या वेळाने परत येईन. एवढं मोठं टाईप करण्यापेक्षा BRB म्हणून टाईप करतात. ओके. दुसरा एक शब्द आहे फ्लेक्स. माहिती आहे शब्द पण हात वरती कोणी करत नाही आहेत. फ्लेक्स म्हणजे माहिती आहे का? नवीन फोन आल्यावर फ्लेक्स करतात, नवीन शूज घाल्यावर फ्लेक्स करतात, शो ऑफ. बरोबर. मला फ्लेक्स म्हणजे बॅनर माहिती आहे, बॅनरला फ्लेक्स म्हणतात हे मला माहिती होतं, पण फ्लेक्स म्हणजे शो ऑफ हे मला माझ्या जेनझी फ्रेंड्सकडनंच कळलं. घोस्टिंग. समवन हॅज घोस्टेड मी असा इंग्लिशमधला शब्द आहे. येस. हां, मग घोस्टिंग म्हणजे काय? घोस्टिंग करणं. काय म्हणतो? घोस्टिंगच म्हणतोस ना तू? रोस्ट इज डिफरंट, त्याच्याकडे मी येणार आहे. घोस्टिंग म्हणजे इग्नोर करणं, एखाद्याशी कम्युनिकेशन कट डाऊन करणं, दॅट इज घोस्टिंग. रोस्ट माहिती आहे? रोस्टिंग म्हणजे काय? आम्ही पापड रोस्ट करतो. रोस्टिंग म्हणजे काय? एखाद्याची मजाक, एखाद्याची खिल्ली उडवणं, एखाद्याची टर उडवणं, ह्या अर्थीचा शब्द आहे तो. तर मित्रांनो लक्षात घ्या की गडबड काय होते की हे असे शॉर्टकट, म्हणजे पहिला परिणाम लँग्वेजवर, भाषेवर झालेला आहे, ज्याच्यामुळे भाषा शॉर्टकट झालेली आहे. म्हणजे एक पेरेंट्स काही माझ्याकडे आले होते आणि ते सांगत होते, टीचर्स पण बऱ्याच वेळेला सांगतात की परीक्षेमध्ये 2 प्रकारचे प्रश्न असतात. म्हणजे मराठी मीडियमच्या मुलांना माहिती असेल की थोडक्यात उत्तरे द्या आणि एका वाक्यात उत्तरे द्या. बरोबर आहे. किंवा इंग्लिश मीडियममध्ये आन्सर इन ब्रीफ किंवा आन्सर इन 1 वर्ड.
तर असं विनोदाने म्हटलं आता की जेनझीज आर ऑल अबाउट आन्सर इन वन वर्ड. म्हणजे जेनझी जनरेशन काय, फापट पसारा लिहित बसणार नाही, थोडक्यात मुद्दा मांडणार आणि पुढे निघून जाणार. तर ना हा भाषेवर परिणाम झालेला आहे, त्याचा परिणाम त्यांच्या स्टाईलवर झालेला आहे. कुठल्या प्रकारचे कपडे, हेअरस्टाईल किंवा आपला लुक कसा असला पाहिजे, हे सगळं झालेलं आहे. आणि दुसरे म्हणजे जे सोशल मीडियावर मीम्स असतात ना, मीम्स आणि रील्स हे त्यांच्या रोजच्या कम्युनिकेशनमध्ये पेरेंट्स बरोबरच्या किंवा मित्रांबरोबरच्या संवादामध्ये ते शब्द येतात. तर हा एक चांगला भाग आहे की हा एक ह्या पिढीचा भाग आहे. ते थोडेसे ट्रान्सपरंट झाले आहेत, रोकटोक बोलत आहेत आणि त्याचे काही थोडेसे निगेटिव्ह परिणामसुद्धा आहेत. तर निगेटिव्ह परिणाम म्हणजे एक महत्त्वाचा शब्द आहे जो ह्या मुलाने ऐकला असेल, फोमो. माहिती आहे का तुम्हाला? फोमो, FOMO, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे सोशल मीडियावर मला कॉन्स्टंटली राहायला हवं, मला इंस्टाग्रामवर राहायला हवं. आता मस्तपैकी सगळे रील्स चालू आहेत आणि मला माहितीच नाही आहे. म्हणजे समजा 4-5 मुलं एकत्र असतील आणि ना ते कुठल्या तरी रीलबद्दल बोलत असतील किंवा कुठल्या तरी एखाद्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरबद्दल बोलत असतील आणि जर मला माहिती नसेल तर मला फोमो येतो. मला असं वाटत राहतं की यार मला काहीच माहिती नाही आहे, म्हणजे ह्या सगळ्यांना माहिती आहे, मग मला थोडंसं अरे मला काहीच येत नाही असं वाटायला लागतं. त्याला फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतात, जो एक निगेटिव्ह त्याचा परिणाम आहे सोशल मीडियाचा.